जेव्हा आपण प्रवास करतो ना आणि जर काय अडचण निर्माण झाली तर कधीही एकाच ऐकावं, 10 लोकांचं ऐकलं ना तर ते रावणाची 10 डोकी असतात. कसं असतात? रावणाची 10 डोकी. आणि ते कधीही काम सक्सेस होत नाही. जिथं डाऊट आला ना तिथं काम बिघडते. बरोबर ना? आमचा व्हिडिओ काढला केला. सकाळी मला कॉल आला होता रस्त्यावरून, एकाने ह्यांना नंबर दिला होता माझा. त्यांना मी सांगितलं भाई मास्टर सेंटर बदलायला लागेल, क्रुझर आमच्याकडे गाड्या नाही आहेत. हे हिंगोलीतली आहेत सगळी, ही कोकण फिरायला आली होती बघा. ही सगळी हिंगोली, नांदेड ना रे? नांदेड का हिंगोली? नांदेडची आहे. सकाळपासून दुपार झाली 4 वाजेपर्यंत ह्यांना मेकॅनिक कोण भेटला नाही. बरोबर ना? जर आपण व्यवसाय काढला असेल ना तर लोकांना सेवा द्यावी. जर आपण सेवा देऊ शकत नाही तर व्यवसाय बंद करावा. बघा ही सगळी कोकण फिरण्यासाठी आली होती. गाडी करून देणार आहे ना. मास्टर सेंटर खराब होता. सांगायचा उद्देश एवढाच की रावणाची 10 डोकी असतात आणि 10 लोकांचा ऐकला तुम्ही तर तुमचं काम होणार नाही, काम खराब होणार. एका डोक्यानं विचार केला तर काम होईल. चला ह्यांना चहा पाजतो, मग हे मार्गस्थ होतील.